शतकानुशतके कोकणात जपली गेलेली ही लोककला आजही गावोगावी तेवढ्याच उत्साहाने सादर केली जाते. काळ बदलला, जग बदललं, मनोरंजनाची साधनंही बदलली, पण दशावतारावरील लोकांचं प्रेम मात्र आजही तसूभरही कमी झालेलं नाही. परंपरा, संस्कृती आणि कलेचा हा अनमोल वारसा आजही तितक्याच अभिमानाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला जात आहे. नमस्कार, मी पूजा नवाथे आणि आज मी आली आहे दशावतार पाहायला. मी पडद्यामागे काय घडतं हे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया दशावतारच्या पडद्यामागे नेमकं काय घडतं. आणि पेटी वाजली की अंगावर शहारे उभे राहतात. इथे एसी रूम नाहीये, पण मेकअप फर्स्ट क्लास केलेला आहे. घाम येतोय, पण कलेमागचं जे प्रेम आहे ते इथे दिसून येतंय. म्हणजे करता करवीचा जो गणपती आहे त्याच्यावर जर श्रद्धा असेल तर माणूस कुठेही कमी पडणार नाही. त्याच्यात मी समाधानी आहे. मानधन मिळतं त्याच्यात मी समाधानी वगैरे असं नाही म्हणतो. तर हा जो मेकअप आहे हा एक वेळा तोंडाला लागल्यानंतर तो ऑटोमॅटिक माणूस पुढे जातो. तुम्ही जरी आता लावलात तरी दशावतार करा. तर इथे तुम्ही पाहू शकता कॅरेक्टर्स रंगतायत. नाना प्रकारचे मेकअप बॉक्स बघितले असतील, पण दशावतारच्या कलाकारांचा मेकअप बॉक्स खूप इंटरेस्टिंग असतो. एकदम एस्थेटिक म्हणायला हरकत नाही आजच्या काळातल्या जेनझी भाषेमध्ये. आणि ह्या मेकअपच्या मागे खूप मेहनत असते आणि ती मेहनत किती असते हे आम्हाला सांगणार आहेत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. माझं नाव दत्तप्रसाद रमाकांत शेणाई. वेंगुर्ला मठ माझं गाव आहे. आणि आज नाटक आहे ते म्हणजे पौराणिक नाटक असतं, तर ते आज नाटक आहे ते काल्पनिक नाटक आहे, राज्यक्रांती. आणि या राज्यक्रांतीमध्ये आज मी राजाच्या रोलमध्ये आहे. राजा धर्मदत्त या भूमिकेत आहे आज. आणि या मेकअप बाबत तुम्ही विचारलात म्हणून सांगायचं म्हणजे हे आत्ता मेकअप आहे ती ट्यूब आहे, ट्यूब आपण वापरतो. पण पूर्वी तेलाच्या रंगानच रंग मेकअप करायचा होता. तेल हातात घेऊन आम्ही मेकअप एक जीव करायचो आणि तो चेहऱ्याला लावायचो. त्यानंतर पावडर मारायचो, नंतर पाणी मारायचो. किती घाम आला तरी हा मेकअप जात नाही. ही आमच्या पूर्वजांनी केलेली काहीतरी टेक्निक असेल. हा सगळ्यात महत्वपूर्ण विषय आहे. बरोबर. आणि आता ट्यूब आले, पण ट्यूब जरी आली तरी मेकअप उतरताना आम्हाला तेलानंच मेकअप उतरवावा लागतोय. नक्कीच. अगदी त्यापूर्वी फक्त कोळसाच लावायचे. म्हणजे ज्यावेळी ही साधनच नव्हती. दशावतार 800 वर्षाची परंपरा आहे. बरोबर. सुरुवातीला अगदी ते खापरी म्हणतात, म्हणजे कौलाचा आपण एक खापर म्हणतो वगैरे. त्या खापराचा रंग, काळा कोळसा वगैरे अशा प्रकारे मेकअप पूर्वीचे आपले काही पिढ्या गेल्या असतील. करायचे. नक्कीच. आणि आता काय खास आहे या मेकअप बॉक्स मध्ये आम्हाला सांगा. काही नाही, गणपतीला जो रंग करतात गणपती पेंटर ते सगळे रंग यामध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काजळ आहे आणि फक्त ही एक ट्यूब आहे, मेकअप फाउंडेशन ट्यूब. ही ट्यूब वापरतो. बघू शकते का? हा, ओके. ही ट्यूब वापरतो म्हणजे काय, ही ट्यूब मध्ये जो बॉडी कलर आहे तो बॉडी कलर चेहऱ्याला हातावर तयार करावा लागायचा. म्हणजे हातावर व्हाईट कलर, नारिंगी कलर, पिवळा कलर मिक्स करून, येलो कलर मिक्स करून तेलात एकजीव करावा लागायचा. तेच फक्त आता ती ट्यूब काम करते. एवढंच फाउंडेशन ट्यूब काम करते. म्हणजे तेवढं एक काम सोपं झालं. हातावर असं मळत राहायची गरज नाही. बरोबर. दशावतार कलाकारांसोबत माझी पहिलीच मुलाखत आहे. मी बरेच नटनटी, अभिनेते, बॉलिवूड ऍक्टर्सचे इंटरव्ह्यूज घेतलेत. व्हेरी गुड. आणि मी व्हॅनिटी व्हॅन मध्ये गेली आहे. त्यांचे बरेच प्रकारचे विविध असे ब्रँडेड म्हणतात ना, तसे मेकअप बघितलेत. आम्ही जेव्हा फिल्म सिटीच्या अनुषंगाने आमच्या भेटी झाल्या होत्या तेव्हा त्यांना प्राइस विचारली होती. तर त्यांच्या मेकअप बॉक्सची प्राइस म्हणजे, आणि ऍक्च्युली मी फोटोग्राफर आहे, आमचं एक सेशन होतं तेव्हा आमच्या सरांनी सुद्धा त्याच्या प्राइस वगैरे सांगितल्या होत्या. खूप 2000, 2500, 3000च्या घरात आहे. आमचा मेकअप बॉक्स बघितला तर 150 रुपयात तयार होतो. बापरे. पण त्या 150 रुपयात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर
फिल्म सिटी मध्ये वगैरे खूप चेहऱ्याला जपतायत की बरोबर. चेहरा आपला हा. खराब होता कामा नये वगैरे हो, यासाठी. हो, हो. पण आमच्या काही अनादिकालापासून चालू असलेला हा मेकअप त्यांना आमच्या कुणाच्याही आतापर्यंत म्हणजे माझ्या जुन्या जाणत्या दशावतारी कलावंताच्याही चेहऱ्याला कधी काही झालेलं नाही, कुठलंही इन्फेक्शन झालेलं नाही आणि अजून आमच्या तर एक माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत मला तर झालेलं नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग तुम्ही कशा प्रकारची काळजी घेता? कोणाला कधी एलर्जी नाही किंवा तुम्ही म्हणाल कधी काही साईड इफेक्ट्स नाही झाले? नाही झाले साईड इफेक्ट. मग हे कलर्स कशाचे बनवले जातात किंवा काय? नाही, आम्ही Organic? आम्ही काहीच चेकिंग करत नाही. हाच कलर म्हणजे गणपतीला जो कलर पेंटिंग करतात त्याची पावडर मध्ये असणारा कलर आम्ही यूज करतो काय. आणि फक्त तेल यूज केलं जातं तेवढंच. त्यामुळे नेमका त्याचं कारण काय ते समजणार नाही. पण एक गंमत आहे, खासियत चेहऱ्याची. म्हणजे फिल्म सिटी मध्ये हा. अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं तेव्हा सगळे फिल्म सिटीचे कलाकार होते. त्यांची एकच कुतूहलाची बाब आहे, आज नेमका काल्पनिक नाटक आहे, कृष्ण भूमिका जर असली असती हा, हा. तर कृष्ण भूमिकेचा चेहऱ्याचा कुठलाही कलाकाराचा चेहरा बघा मेकअपचा, तो ते फिल्म सिटी वाले सांगतात की ही खासियत आणि हे कौशल्य अजून आम्हाला का जमत नाही. एवढा अगदी कृष्ण कलर जो असतो आपल्या दशावतार मध्ये करणार, मग मी असो कुणी असो पात्र बरोबर. अप्रतिम केला जातो. हा ब्ल्यू कलरचा एक चमत्कार आहे आमच्या दशावताराचा. क्या बात आहे. आणि किती वेळ लागतो एकूण मेकअप सुरू केल्यापासून तो संपेपर्यंत? किती वेळात तुम्ही मेकअप करता? मेकअपची एक तास लागतोच आपल्याला. चेहऱ्याला मेकअप करायला एक अर्धा तास पाऊण तास लागतो. हा, हा. पण तसं असं काही सांगणार नाही, कारण काही जण असे आहेत की मोजून 10 मिनिटात मेकअप सहित कॉस्ट्युम अंगावर चढवून स्टेजवर येऊ शकतात. क्या बात आहे. आणि जसं आपल्या अभिनेत्यांकडे मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट असतात, पण तुम्ही सर्व गुण संपन्न आहात हो. म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे मल्टी टॅलेंटेड जे आपण म्हणतो ते तुम्ही आहात. मग सुरुवातीपासूनच दशावतार मध्ये आल्यावर मेकअप तुम्हाला कोणी शिकवता की तुम्ही स्वयं बघून शिकता? नाही, कसं हे टॅलेंट आहे? कसं आहे माहितीये, शक्यतो मेकअप आता माझ्या गुरूंनी पहिल्यांदा कोणी तो दाखवेल आम्हाला काय, पण ते सातत्याने इतरांचे काही कसब आहे, कौशल्य आहे, ते बघून बघून आपण आपल्यात स्वतःचा गुरु स्वतः बनावं लागतं. क्या बात आहे. आता त्यांना मी थोडा वेळ देते, डिस्टर्ब नाही करत. बॉलिवूडमध्ये जसे आपले बिग बी आहेत, अमिताभ बच्चन आहेत, तसे दशावतारमध्ये आपले मंगेश दादा आहेत. मंगेश राणे उर्फ दादा राणे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? तयारी बोला. सुरू झाली आहे? होय, हे मेकअपला आम्ही आता सुरुवात करत आहोत. मी जसं म्हटलं की बॉलिवूडमध्ये बिग बी आहेत आमचे अमिताभजी, हो, तसेच दशावतार म्हटलं की तुमचं नाव पहिलं ओठांवरती येतं. बरोबर. किती वर्षांचा असा हा तुमचा अनुभव आहे? वयाच्या 18व्या वर्षापासून मी दशावतार करतोय. किती? वयाच्या 18व्या वर्षापासून. क्या बात आहे. आणि या दशावतारी धंद्यात माझी कुठचीच कंपनी राहिली नाही. जेवढे म्हणून दशावतारी कंपन्या आहेत हम्म. तेवढ्या कंपन्यांनी मी जुने कलाकार माझ्या समोर येऊन गेलेले आहेत.
आलं लक्षात. मामा मोचे माटकर कंपनीत मामाच्या कारकिर्दीत 4 वर्ष, आरोलकर कंपनीत 3 वर्ष, त्यावेळी त्यांच्या कंपनीत जवळजवळ 5 वर्ष. क्या बात आहे. त्याच्यानंतर नाईक मोचे माटकर कंपनीत 6 वर्ष, पारशेकर कंपनीत 11 वर्ष, खानोलकर कंपनीत 2 वर्ष, वालालकर कंपनीत 7 वर्ष, चनवणकर कंपनीत 2 वर्ष. म्हणजे असलेलं आजगावकर कंपनीत 2 वर्ष. म्हणजे असलेलं संपूर्ण दशावतार माझं झालेलं आहे. आणि चांगले चांगले जुने कलाकार माझ्या सहवासात येऊन गेलेले आहेत. असं आहे. बोला पुढे. खूपच छान. दशावतार मध्ये काम करण्याची आवड, छंद कधी कोणत्या वयात निर्माण झाला? लहानपणी शाळेत आम्ही कार्यक्रम करायचो आणि एकादशीच्या उत्सवाला आमच्याकडे वार्षिक एक नाटक होतं. त्यावेळी लहान मुलाचं आमच्या आजोबाने नाटक बसवलेलं. त्यावेळी पासून मी दशावतार करतोय. आणि हा कलर, हा जो मेकअप आहे, हा एक वेळा तोंडाला लागल्यानंतर तो ऑटोमॅटिक माणूस पुढे जातो. तुम्ही जरी आता लावलात तरी दशावतार करणार. नाही, हे मी मानू शकते, कारण असं का आहे. मी स्वतः ह्या कले क्षेत्रात असल्यामुळे हा, रंगाची सवय आहे. ही रंगदेवताच अशी आहे. बरोबर. आणि सर्वात थोडक्यात सांगायचं म्हणजे करता करवीचा जो गणपती आहे त्याच्यावर जर श्रद्धा असेल तर माणूस कुठेही कमी पडणार नाही. तेवढी त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि मी जे दशावतार केलं, ह्या दशावतारात मला व्यसनं फक्त 2, एक चहा आणि दुसरी सिगारेट. जेवण नसलं तरी चालेल, असा एक माझा स्वभाव आहे. पण मला सिगारेट हवी. पण तुमचे 3 नशा आहेत, एक विसरलात, कुठची? दशावतार. हा हा, ते तर बाबा, ते तर मुळातच आहे. हो. दशावतार कला सारखी दुसरी नशाच नाही नाही. या जगात, नाही, सगळ्यांना फेल पाडणारी. मृदंग आणि पेटी वाजली की अंगावर शहारे उभे राहतात. कधी सभेत जातो असं वाटतं. एवढी दशावतार कलाकार आहे. आणि सर्व जुने कलाकार माझ्याकडे येऊन गेले. आता काय झालं, वयात माझं 74 चालू आहे. किती? 74. त्या मनाने समजा तुम्ही काय ते. बाकी मला छंद कुठचा नाही हा. इतर आउटलाईनला आमचं कधी पाऊस पडलं नाही. फक्त हे 2च व्यसन, म्हणजे तुमच्या धरून हे 3, या 3 व्यसनात मला प्रिय आहे. क्या बात आहे. पहिलं किरदार आठवतंय का? कोणतं केलेलं काय? पहिलं किरदार, पहिलंच नाटक तुमचं आणि पहिलाच किरदार? लवांकुश. लवंकुश. तिथून लव मी, तुम्ही लव. म्हणजे आमच्या एकादशी उत्सवाला बसवलेलं. पण मला जास्त करून कृष्ण या नावाने ओळखतात. संपूर्ण कृष्ण म्हणजे फेमस. आणि माझी भूमिका कुठली मी करायची शिल्लकच ठेवली नाही असं वाटतं. कारण राजपात्रच करणारा मी. कृष्णाची भूमिका आपण बघितली की नेहमीच आयकॉनिक ठरली आहे. हो. आणि कृष्णाचा मेकअप हा जसा दशावतार मध्ये होतो ना, तसा तुम्हाला कुठेही पाहायला नाही मिळणार. नाही, तर नाही. आता मी यांना थोडासा वेळ देणार आहे रंगदेवतेसोबत वेळ घालवण्यासाठी, आणि पुन्हा आपण थोडी चर्चा इथून पुढे घेऊ. पण आता त्यांना मेकअप करायला थोडासा वेळ देते. आता एका बाजूला पडद्यामागे मेकअप रूममध्ये कलाकार तयार होतात, तर दुसरीकडे प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. आतुरता आहे तर ती फक्त दशावतारी नाटक बघण्याची. कोकणातल्या प्रेक्षकांचा दशावतारी नाटकावरील प्रेम खरंच बघण्यासारखं आहे आणि कौतुकास्पद आहे. दशावतारी नाटकात जर सगळ्यात चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग भूमिका असेल तर ती लेडीजची भूमिका आहे असं म्हटलं जातं. आणि आत्ता माझ्यासोबत सुधीरजी दांडेल आहेत, आणि ती आजच्या नाटकात ते हे भूमिका साकारणार आहे. राणीची. हो, राणीची. किती वर्षांपासून तुम्ही दशावतारमध्ये भाग घेतात? झाली आता 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. हो. काय सांगणार तुमचा एकंदरीत ही जी जर्नी होती त्याबद्दल, प्रवास होता दशावताराचा? प्रवास म्हणजे पहिल्यांदा मी बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळात सुरुवात केली, म्हणजे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळात. त्यानंतर बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळात 6 वर्ष, पारशेकर दशावतार 7 वर्ष, सुधीर गद्दिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ 4 वर्ष, खानोलकर दशावतार नाट्यमंडळ 4 वर्ष, नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळ 1 वर्ष, वालावलकर 1 वर्ष,
चेंदवणकर गोरे 1 वर्ष आणि दुसरी चेंदवणकर म्हणजे देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर ही 3 वर्ष. त्यानंतर अमृतनाथ ही 1 वर्ष. क्या बात आहे. एक छान कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते. तुम्ही काय बोलत होता ह्याकडे माझं लक्षच नव्हतं, तर तुमच्या मेकअपकडे माझं लक्ष होतं. एवढा सुंदर मेकअप मलाही जमणार नाही, मी एक स्त्री आहे, पण एवढा छान प्रकारे लिपस्टिक लावली आहे. माझी आजही लिपस्टिक ही बाहेर निघते, पण तुम्ही जे प्रॉपर असं त्याला लाइनिंग दिलंय, आउटर लाईन ज्याला आपण म्हणतो, किती म्हणजे 25 वर्षाचा अनुभव आहे, त्यानंतर तर काही म्हणण्याला हेच नाहीये, पण किती प्रॅक्टिस लागली इथपर्यंत पोचायला? आहे प्रॅक्टिस तर लागते, सराव होतो. पहिल्यांदा सुरुवातीला नाही यायचं, मग हळूहळू सरावाने हे यायला लागलं. म्हणजे मेकअप करताना लिपस्टिक लावायला आवडतं, काजळ लावायला आवडतं, सगळ्यात चॅलेंजिंग काय वाटतं तुम्हाला आणि आवडतंही काय? की म्हणजे किंवा केस सेट करणं सगळ्यात डिफिकल्ट आहे मला वाटतं. हो, केस सेट करणं हे फार हो ना? दशावतार ते कलेत हसतायत म्हणजे खरं आहे. केस सेट महत्वाचं करणं हे असतं. सगळ्यात चॅलेंजिंग आहे. हो, चॅलेंजिंग आहे, पण तरी सुद्धा मी करतो, सहज एक करतो. ओके. थोडं केसावर स्त्रीचं सौंदर्य हे अवलंबून असतं नक्कीच. आणि आपले किती केस चांगले आहेत ओरिजिनल, त्यापेक्षा ते कसे सेट केलेत हे फार महत्वाचं आहे. बरोबर. स्त्रीची भूमिका करताना हा पुरुष आहे, हा. हे ह्याची म्हणजे जराही हिंट प्रेक्षकांना दिली नाही पाहिजे किंवा जरा पण त्याचा भास नाही झाला पाहिजे. हो, बरोबर. इथपर्यंत तुम्ही असे परफेक्शनिस्ट असता ह्या बाबतीत. हो. तर हे म्हणजे आतली कला तुमच्यामध्ये कुठून येते? लहानपणापासून आवड होती आणि जेव्हा तुम्ही ठरवलं की मी स्त्रीची भूमिका साकारणार आहे दशावतारी नाटकात, हम्म. तेव्हा काय भावना होत्या? लोक काय म्हणतील ह्याचाही विचार आला का आणि मनात? दशावतार नाटकं बघणं किंवा वगैरे आवड होती, पण कला म्हणून करण्याची तशी आवड नव्हतीच मला. पण झालं की आमच्याकडे म्हणजे आमच्या गावात नाटक बसवलं, श्रीदेवी वेताळ नाट्य मंडळ, तिकडे नाटक बसवलं दशावतार आहे. तेव्हा कसे ऑडिओ कॅसेट असायचे, टेपचे हो कॅसेट, हो बरोबर. मग ते टेपचं लिहून घ्यायचं आणि पाठांतर करायचं. मग तेव्हा कसं झालं की आता स्त्री भूमिका कोण करणार, कारण आम्ही करायचो कौटुंबिक नाटकं वगैरे, हम्म. लेडीज वगैरे ते आणून करायचं. बरोबर. मग एकदा असं झालं की कुठे कुठे करतायत, मग आपण सुद्धा करायचं. मग तेव्हा स्त्री भूमिका करणारा कोण नाही, तर म्हणलं तू साधारण चांगला दिसतोस, मग आता आमचं नाटक म्हणजे तू स्त्री भूमिका कर. मग तेव्हा मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर व्यावसायिक बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळातून मी सुरुवात केली, जी पारंपरिक कंपनी. बरोबर. आता तुम्ही फुल टाइम ॲज प्रोफेशन हो. दशावतारच आता नाटक दशावतार करता. आणि दशावतारच करतो मी फक्त. ओके. मग दशावतारातनं तुमचा जे इन्कम आहे, सोर्स ऑफ इन्कम, हा. ते पुरेसं मिळतं का नाही, तुम्हाला? पुरेसं मिळत नाही, कारण बऱ्याच काही गोष्टी अडलेल्या आहेत. आता आम्ही चष्मा लावतो, कोणतरी कॅमेरावाले वगैरे आलेत किंवा शूटिंग करणे, ते चष्मा काढून ठेवतो, कारण थोडं कसं तरी वाटतं ना आपण. हम्म. पण आता समजा म्हणजे पुरेसं का नाही ह्याचं कारण सांगतो. म्हणजे दशावतारातील जे इन्कम आहे ते आपला एखादा प्रपंच किंवा संसार त्यानं नाही भागू शकत किंवा मुलांचं शिक्षण वगैरे नाही होऊ शकत. तर आता हा चष्मा माझा जाऊ शकतो, पण मला 1.25 लाख रुपये सांगितले की ते चांगल्या पद्धतीचं जर करायला हवं तर 1.25 लाख असायला पाहिजे. आता दशावतारी कलावंत आपलं उदरनिर्वाह करून 1.25 लाख नाही खर्च करू शकत. त्याच्यामुळे आता मला जवळजवळ 4 वर्ष झाली डॉक्टरनी सांगितल्यानंतर. माझं कसं होतं, पुढच्या वर्षी करीन, पण कसं येतो पैसा तो पुन्हा खर्च होतो. म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की दशावतारातून आपलं करिअर नाही होऊ शकत, ती कला म्हणून जगतो आणि त्यातून एक चला थोडं काहीतरी जे मानधन मिळतं त्यात समाधानी होता. समाधानी नाही, एक कलाकार होतो त्याच्यात मी समाधानी आहे. मानधन मिळतं त्याच्यात मी समाधानी वगैरे असं नाही म्हणता येत, कारण मी समाधानी असलो असतो तर माझं ऑपरेशन वगैरे झालं असतं ना. बरोबर. ते झालं नाही, होत नाही, कारण कसं चला आता पुढच्या वर्षी करूया असं होतं ना. ह्या मधल्या काळात मला वेळ सुद्धा असतो करून घ्यायला, पण ते होत नाही, कारण एकदम दशावतारातून 1.25 लाख रुपये आणायचे तर बाकी परत खर्च घरचे अडून राहतात ना. बरोबर. महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत नाही, म्हणजे व्हायरल करण्याचा माझा उद्देश नाही, नक्कीच. पण दशावतार कलेतून एवढे मोठे घरगुती खर्च आपण एकाच वेळी असे नाही करू शकत. बरोबर. तरी पण तुम्ही 25 वर्ष दशावतार करतो, आहे. 25 कुठेतरी वर्ष. वाटतं की आज तितके पैसे नाही कमवू शकलो किंवा आज 1.5 लाखाचा विषय झाला तर तितकं नाही, कुठेतरी खंत वाटते? खंत म्हणजे कला एरवी थोडीशी खंत वाटते,
की आता इतर जर आमच्या इतर फॅमिलीतले गेले तर कुठेतरी कामाला आहेत, काहीतरी आहेत, कोणी फ्लॅट घेतला, कोणी मुंबईत रूम घेतला, पण आपण असं काही दशावतार करू शकत नाही. कारण 6 महिन्यात कुठेतरी 5-6 5.5 महिने दशावतार असतं. त्याच्यात एक ठराविक नाईट असते आणि त्याच्यातून आपला खर्च, घरचा खर्च असं नाही होते. त्याच्यामुळे ओढाताण होते. पण स्टेजवर गेल्यानंतर कोणतरी आलं, शाबासकीची थाप दिली, अरे तुम्ही चांगलं करता किंवा काय करता, की थोडं मन भरून येतं, समाधान, म्हणजे आपण काहीतरी करतो हे खूप चांगलं करतोय असं वाटतं. प्रेक्षकांना काय सांगाल? आता तुम्ही जसं म्हणालात, ह्या कलेला जास्तीत जास्त वाहवाही मिळाली पाहिजे का असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून तुमचं जे बेसिक खर्च आहे जसं आहे, एक लाईफस्टाईल चांगली होण्यासाठी काय सांगाल प्रेक्षकांना? प्रेक्षक म्हणून आमच्यावर जे प्रेम करतात ते करतात आहे. शाबासकीची थाप देतात, कधी टाळ्या वाजवत आहेत, कधी बक्षीस रूपानं काहीतरी देतात, म्हणजे 50-100 रुपये असं कोण देतात. पण त्यांचं प्रेम तरी ह्या पद्धतीने, आणि आपण असं कोणाकडून तसं हे करू शकत नाही ना. बरोबर. पण प्रेक्षक त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे ते म्हणजे आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम देत आहे. बरोबर. पण कुठेतरी शासनाचा लक्ष पडायला हवा, की अशी काही ज्यांची समस्या आहेत, कलावंतांच्या समस्या आहेत, जे लोककला जिवंत ठेवत आहेत आणि तरी सुद्धा त्यांचे हे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मिटत नाहीत, सुटत नाहीत ना. मग त्याच्यासाठी जर सरकारच्या माध्यमातून जर काय मिळत असेल तर ते खूप चांगलं. म्हणजे प्रेक्षकाकडून काहीतरी द्या रे मला सांगण्यापेक्षा जर सरकारकडे मागायला काही लाज वाटत नाही ना, आपण स्वाभिमानाने मागू शकतो. बाकी प्रेक्षक काय भरभरून प्रेम देतात, जे चांगलं आहे ते चांगलं, कधी काही वाईट आहे ते वाईट म्हणून सांगतात. त्याच्यामुळे प्रेक्षकांवर आमचं अजून काही प्रेम करावं किंवा काय, जे दिलं ते भरपूर दिलं. आम्ही वरती गेलो तरी आमच्या मागे जे जिवंत आहेत प्रेक्षक ते आमच्यावर भरभरून प्रेमच करत राहतील, एवढी प्रेक्षकांची, नाट्यरसिकांची, नाट्यप्रेमीची मला पूर्ण खात्री आहे. बरोबर. मी आता गेले तासभर इथे आहे या मेकअप रूम मध्ये. आपण बघतो की कलाकारांकडे एसी रूम असतो, इथे कुठेही एसी रूम नाहीये, पण मेकअप फर्स्ट क्लास केलेला आहे, घाम येतोय, पण कलेमागचं जे प्रेम आहे ते इथे दिसून येतंय. तर तुम्ही भरपूर प्रेम द्या. सरकार काय मदत करेल की नाही हे मी बोलू शकत नाही, पण प्रेक्षक म्हणून तुम्ही नक्कीच दशावतार नाटक ही आपली संस्कृती पण आहे, परंपरा आहे, जिथे असेल तिथे जाऊन नक्की यांना तुमचं भरभराटाने प्रेम द्या. आणि जाण्यापूर्वी एकच प्रश्न, मी मगाशी जसं म्हटलं, महिलेची भूमिका करण्यामागे तुम्हाला काही चॅलेंजेस आलेत? कोणी कधी काही तुम्हाला म्हटलं आणि तुम्हाला ते आवडलं नाही? कधी कधी काही जणांनी सांगितलं की असं बाबा हे स्त्री म्हणजे सुरुवातीला स्त्री अशी चालत नाही, ती तशी चालते. मग स्त्रियांच्या बारकाव्या बघितल्या आणि दशावतार सुरू केल्यापासून जर अजून काही म्हणायला गेलं तर माझं जवळजवळ 17 वेळा स्पर्धेत पहिला नंबर आला. त्याच्यानंतर 21 मला पुरस्कार मिळाले. पण इतर काही कुठे चुकलं किंवा काय असलं तर ज्येष्ठ कलाकार असतील त्यांनी कधी काही सांगितलं वाईट वाटत नाही. पण मी नवीन होतो अगदी, म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं अरे मला सांगता येते आणि मला काही येत नाही. पण आता मात्र म्हणजे आता 25 वर्षानंतर मला कोणी काही वाईट सांगितलं तर आता अजिबात वाटत नाही. आता तुम्ही चॅलेंज देऊ शकाल की खरी स्त्री उभी करा आणि मला उभं करा आणि ओळखून दाखवा यातला फरक. निश्चितच जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे, सर्व नाट्यरसिकांना ते माहिती आहे, कारण मी स्त्री भूमिका म्हणजे 25 वर्ष करतो. जे स्पर्धेमध्ये मोठमोठे स्त्री कलाकार असताना सुद्धा मला पहिला क्रमांक मिळाला, की त्याची पोच पावती आहे. खूप खूप आभार आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही सुद्धा ओके तुम्ही सुद्धा मला बोलण्याची संधी दिलात, माझ्याकडून काही गोष्टी जाणून घेतलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रंगमंचावर दिसणारी जादू फक्त काही तासांची असते, पण त्या जादू मागची मेहनत अनेक तासांची असते. या छोट्याशा मेकअप रूम मध्ये ना एसी आहे, ना मेकअप आर्टिस्ट, ना हेअरस्टायलिस्ट. इथे प्रत्येक कलाकार स्वतःच आपला मेकअप करतो, स्वतःचे केस बांधतो, स्वतःची साडी नेसतो आणि स्वतःच आपल्या पात्रात शिरतो. सुविधा कमी असल्या तरी त्यांची कला मोठी आहे, अडचणी असल्या तरी त्यांचं प्रेम अजून मोठं आहे. कलेवरील निस्सीम प्रेम, जिद्द आणि प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम सादरीकरण करण्याची तळमळ, आणि म्हणूनच पडदा उघडला की हे कलाकार फक्त अभिनय करत नाहीत, तर प्रत्येक वेळी एक अविस्मरणीय अनुभव घडवतात. तमाम नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. संयुक्त मित्रमंडळ आरोग्य देऊळवाडी यांच्या विद्यमाने या ठिकाणी संयुक्त दशावतारी कलाकारांचा महान काल्पनिक दंडणी दशावतारी नाट्यप्रयोग
या ठिकाणी सादर होणार आहे. राजक्रांती 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 या नाटकाचे सूत्रधार श्री मंगेश उर्फ दादाराणे यांनी सतत आम्हाला 5 वर्ष सहकार्य केलं आणि संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी त्यांनी मेहनत घेऊन 5 वर्ष आम्ही या ठिकाणी नाट्यप्रयोग सादर करत आहोत. या नाटकाचे कलाकार आहेत श्री बाबा मयेकर, प्रशांत मयेकर, गौरव शिर्के, दत्तप्रसाद शेणई, सुनील तांडे, बंटी कांबळे, सागर गावकर, शिवा मेस्त्री, दाऊद शेख, प्रमोद गांधी आणि स्वतः मंगेश उर्फ दादाराणे. राजक्रांती 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 गणपती येणार मग माझ्या बीजांच्या सेवेत एकरूप असतात. तुझे दिनवाग्या ऐकून या रंगभूमीवर प्रगट झालं. माझं स्तवन करण्याचं कारण कोणतं? वत्सा सुंदर जरा, तू तुझ्या नाटकाला प्रारंभ करीत आहेस. तुझ्या नाटकात येणारे विघ्न माझ्या हाती असणाऱ्या परशुच्या योगे करून येणाऱ्या विघ्नांचा नाश करीन असाही माझा मंगलमय आशीर्वाद आहे. अन्य कोणती इच्छा आहे? अष्टम भास्करावर दृष्ट करते त्यांच्या मुखात जी वारवे सरस्वती वासते असाही माझा मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद आहे.
वत्सा सूत्रधरा तुझं सदैव कल्याण होईल. निघालो मी कैलासी. देवदास माझ्या काळजात रुतलेला काटा म्हणजे तो देवदास होय. कांतीपूर या कांतीपूरचा राजकथा या धर्मसेन माझ्या बाबतीत केलेलं तप आणि याच तप्ताच्या योगे करून आमच्या मस्तकाच्या मर्यादा संकल्प जेव्हा जेव्हा विचार करतोय अस्तित्व आमचं संपल्याचा भास आमच्या डोळ्यासमोर उभा राहतोय. आमच्या जीवनाला सर्वस्वाचा त्याग केला होता. हा यक्ष प्रश्न आमच्या मस्तकात मावळतोय. काय तरी केलंय काय तरी केलं या कांतीपूरच्या पदव्याला सदैव कांतीपूरवर केलेलं आक्रमण परतवण्यासाठी सरसेनापतीचे अधिकार आमच्याजवळ असताना दिवाळी तरी केली नाही. शत्रूच्या मनात जराजर करण्यासाठी आणि खंडग्रामचे बळ याच्या जोरावर हे कांतीपुराने कांतीपूरचा परवा आम्ही ठेवला. तो भडकत असताना आमचा मानबिंदू आम्हाला अभिमानात असा भास पण आता नाही याचं भाषे कारण कोण असेल? राजा धर्मदत्त आणि ज्याच्या जवळ सेनापती पदाचे अधिकार दिले तो देवदास म्हणजे माझा आमच्या जीवनात आम्हाला हे आपल्या मनाचा मोठेपण आहे. कदाचित आम्ही बोलत असताना आमच्या तोंडून एखादा सामान्य शब्द अल्पाची भाषा निघाली असेल तर क्षमा मागण्याची गरज नाही. कारण आम्ही जरी युवराज असलो ना तरी तुम्ही सेनापती आहात. वयाला आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात आणि ज्येष्ठांनी कनिष्ठांना मार्गदर्शन म्हणतोय. सर आपल्या विचार आहे
अरे आपण सेनापती आम्ही आमच्या जखमेवरती डोळ्यात आम्ही आपल्या जखमेवर मीठ चोरतोय. क्रोध नको, तो राग नको, तो विचार आम्ही सोडून द्या. आम्ही विचार करतोय तो तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या अस्तित्वाचा विचार सर्वस्वाचा. हो, आमच्याजवळ पण फोटो सरसेना जाणतोय म्हणजे सरसेनापती पदाचे अधिकार आमच्याकडून काढून घेतले. आम्हाला या गोष्टीचं वाईट म्हटलं नाही, पण सूर्य उगवलाय. तुमच्या सूर्यामागचा अंधार मला दिसतोय. होय, काही कालांतरानंतर तो आपली जागा बदलेल आणि सूर्याच्या नंतर येईल तो काळोख अंधकार. तोच काळोख अंधकार तुमच्या जीवनात येतोय. आमच्या जीवनाचा विचार आपण करताय आणि उदाहरण कुणाचं देताय तर उगवलेला सूर्य हा प्रकाश ठेवून आलाय, पण त्या प्रकाशात तुम्हाला अंधकार दिसतोय. याच्या मागचं कारण आहे हो जगाचा नियमच आहे. या सृष्टीचा नियमच कसा आहे, उगवलेला सूर्य अस्ताला गेल्यानंतर अंधकारात पसरणार आणि त्याच अंधकारात या गुप्त विचाराची माणसं ही सुजाण व्यक्तींच्या जीवनाचा कसा शेवट करते काही सांगता येते. आमच्या एकाकी पडलेल्या खंडाच्या पाठसाला व्याजला तरी सडक तलून पकडेल. काही सांगता येत नाही. त्याच्यासाठी आम्ही जाणू लागलो तुमच्या बाबतीत असा जर प्रकार घडला असेल तर तुला तुम्ही काय कधी वाटत नाही, वाटणार नाही. कोण विचार माझा युवराज करेल असं धर्मदत्तला स्वप्नातही वाटलं नव्हतं. का तर आपलं लग्न हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि जेवढा लोकांपर्यंत पोहोचवता येईल हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण का कलाकार जगला तरच आपली संस्कृती जगणार आहे. आणि दशावतारी कलाकार जे आहेत ते पडद्यामागे भरपूर मेहनत घेतात आणि तेच त्यांची मेहनत आपल्याला स्टेजवर जी आहे ती दिसून येते आणि त्यांना आपण नक्की सपोर्ट करूयात. अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल.